सांगा दादा, सांगा भाऊ, कुणी कुणाचा केलाय गेम। मित्र हो, नमस्कार। गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि माध्यमात सुद्धा एकाच नावाची सातत्याने चर्चा होत आहे। ते नाव म्हणजे छगन भुजबळ। अजित पवार यांनी भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही। भुजबळ चिडले, संतापले, खवळले। तेवढंच काय हो, त्यांचा पक्ष सोडण्याची सुद्धा त्यांची तयारी झाली आणि त्याच्या चर्चाही झाल्या। आणि अचानक आमदार छगन भुजबळ नामदार झाले। धनंजय मुंडे यांचं रिक्त झालेलं मंत्रिपद भुजबळ यांना मिळालं। अजित पवारांनी डावललं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने ते मंत्री झाले। अहो, काय रंग असतात बघा राजकारणाचे। छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते, पण ते मंत्री बनावेत म्हणून देवेंद्र फडणवीसांचा आग्रह, अट्टहास, प्रयत्न। अहो, याच फडणवीसांनी याच भुजबळांना भ्रष्टाचारी म्हणत तुरुंगात डांबलं होतं। त्याच फडणवीसांना आज हेच छगन भुजबळ आणि त्यांना आता मंत्री करावंसं वाटलं। राजकारणाचे रंग म्हणायचं की नीतीचा खेळ। धनंजय मुंडे यांना डच्चू मिळाला आणि त्याचा फायदा भुजबळ यांना मिळाला। भुजबळ यांनी त्यांच्या खात्याचा पदभार घेतला आणि इकडं धनंजय मुंडे यांना 15 दिवसाच्या आत सातपुडा बंगला म्हणजे सरकारी निवासस्थान मंत्र्यांचं, तो सातपुडा बंगला रिकामा करायला सांगितलं गेलं। या बंगल्यात आता छगन भुजबळ राहणार आहेत। धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन 2 महिने झाले तरी हा सरकारी बंगला सोडलेला नव्हता, पण या महिन्याच्या अखेरीपर्यंत ते हा बंगला सोडणार होते असं सांगितलं गेलं। पण तरीही सरकारनं एक नोटिफिकेशन काढलं आणि धनंजय मुंडे यांना बंगला खाली करण्यास सांगितलंय। आणि यावरूनच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी एक ट्विट केलं। हे ट्विट आज मोठ्या चर्चेचं सुद्धा ठरत आहे। खुर्चीचा खेळ म्हणत सुषमाताई अंधारे यांनी एक छोटीशी कविता ट्विट केली। काय म्हणतायत बघा सुषमाताई अंधारे। कशाला देता उगाच दुसऱ्याला ब्लेम, कशाला देता उगाच दुसऱ्याला ब्लेम, जिथं भल्या भल्यांचे चुकतात नेम, तेथे कधीही होईल तुमचा गेम। लाल दिव्यानंतर बंगला हे मंत्र्याचं असणारच यम। भुजबळ काय, मुंडे काय, सातपुड्यासाठी सगळेच सेम। खरं सांगा दादा भाऊ, खरं सांगा दादा भाऊ, कुणी कुणाचा केलाय गेम। वा, खर तर बघा, ही अगदी छोटीशी कविता पण खूप काही अर्थ सांगून जाणारी, खूप काही बोलकी, काही प्रश्न उपस्थित करणारी आणि राजकारणाचे वेगळे वेगळे रंग सांगणारी। त्यामुळं या काही मोजक्या ओळींचीही आज राजकारणामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। बघा ना, एका ताटात जेवण करीत आजच्या राजकारणामध्ये एकमेकांचाच गेम केला जातो। इथं कोण मित्र कोण शत्रू अजिबात कळत नाही। अहो, मित्र म्हणून जवळ येतात आणि पाठीत खंजीर खुपसून नामानिराळे होतात। हेच तर आहे ना हो आजचं राजकारण। म्हणूनच सुषमाताई अंधारे विचारतात, सांगा दादा भाऊ, सांगा दादा, सांगा भाऊ, कुणी कुणाचा केलाय गेम। आता या प्रश्नावर काय उत्तर येतं हे आपण पाहू। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।